मंडळी जय महाराष्ट्र। आज जे फुटीर लोक निघून गेले त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा होता आणि आम्हाला निधीच मिळत नव्हता। जवळपास सगळ्यांनीच कारण सांगताना हे कारण सांगितलं आणि या कारणाशी मी 100% सहमत आहे। मला हे कारण मान्यच आहे, पण प्रश्न असा उरतो की निधी फक्त या 6च लोकांना मिळत नव्हता का? नो डाऊट जर निधी नाही मिळाला तर मतदारसंघातली कामं कशी करायची? अजून पुढची 3 वर्ष काढायची आहेत। मतदारसंघामध्ये आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंवा मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी नेमकं काय पद्धतीने काम करायचं हा प्रश्न उरतोच। किंवा ज्या स्वायत्त यंत्रणा तिष्ठत ठेवतात, एका साधीशी FIR लिहिण्यासाठी सुद्धा जे काम करणं होत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर जेव्हा चप्पल फेकली गेली तेव्हा मी आणि वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे आम्ही पोलीस स्टेशनला थांबलो होतो आणि काही केलं ते साधी FIR लिहून घ्यायला तयार नव्हते। म्हणजे जिथे एक साधी FIR लिहून घेतली जात नाही तिथे सत्तेकडे गेल्याबरोबर या लोकांना Y+ सुरक्षा मिळाल्या, म्हणजे सगळ्या यंत्रणा अगदी हात जोडून, कालपर्यंत ज्या यंत्रणा वेठीस धरत होत्या आज त्या यंत्रणा हात जोडून त्यांच्यासाठी सेवेत उभ्या राहिल्या। तुमच्या लक्षात येते का की या सगळ्यांमध्ये मुळात निधी मिळत नाही हे जर कारण असेल तर निधी का दिला जात नाही? कारण जसे विरोधकांचे खासदार निवडून गेले तसे सत्ताधाऱ्यांचे खासदार निवडून गेले, दोघांनीही समान निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली आणि ते समान पद्धतीने त्या सगळ्यांना सामोरे गेले, तरीही हा भेदभाव का? याचा अर्थ ठरवून सत्ताधारी विरोधकांवरती एक दबाव आणण्याचा, त्यांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा, त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात का? तर याचं उत्तर हो असं आहे। अगदी बरोबर आहे, परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की ज्या लोकांनी हे सगळं केलं, समजा काय निधी फक्त या 6 जणांना मिळत नव्हता का? तर तसा निधी राजाभाऊ वाजेंनाही मिळत नाही, तो अरविंदभाईंना मिळत नाही, तो अनिल भाऊ देसाईंना मिळत नाही, किंवा राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जे विरोधी बाकावरचे सगळे आमदार खासदार आहेत त्यांच्याही बाबतीत तोच प्रश्न आहे। मग त्या प्रत्येकाने हाच मार्ग स्वीकारावा का? भाजपाची ती इच्छा आहे की प्रत्येकाने हाच मार्ग स्वीकारावा। अर्थात तरीसुद्धा हे इतर लोक अजूनही निकराने ती झुंज देत आहेत, ती लढाई लढत आहेत, कारण प्रश्न या सगळ्यांमध्ये ताकद शिंदेंची वाढली की ताकद फडणवीसांची वाढली हा मुद्दाच नाही आहे। कुणाची ताकद कमी झाली दोघांमध्ये याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा उरतोय की या सगळ्यांमध्ये संसदीय लोकशाहीची ताकद क्षीण झाली आहे। विचार करा यावर की जर अशाच पद्धतीने चालत राहिलं आणि विरोधी आवाजच उरला नाही तर उद्या डिलिमिटेशन बिल पारित झाल्यानंतर ज्या लोकांची आज भाजपाला गरज पडते त्या सगळ्या, म्हणजे शिंदेसकट सगळ्या लोकांचं भाजपा कदाचित पोतेरं केल्या वाचून राहणार नाही। आणि हो, आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भाजपाकडे जी बार्किंग ब्रिगेड किंवा जे प्रवक्ते आहेत त्यांची भाजपला गरज उरणार नाही। जर वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन या दिशेने त्यांनी पाऊल टाकलं तर जे सोशल मीडियावर 40 पैशाच्या हिशोबाने ट्रोल करणारी जी सगळी भक्त गँग आहे त्यांचीसुद्धा भाजपला गरज उरणार नाही आणि त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झालेली आहे। आम्ही लढतोय, लढणार आहोत, तुमचं काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।